नमस्कार, मी प्रितेश पटेल, पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी आलो आहे वाडा तालुक्यातील अगदी शेवटचं गाव आहे जे उज्जैनी अखाडा म्हणून सर्वांना माहिती आहे। त्या ठिकाणी मी आलो आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता हे जे गाव आहे उज्जैनी अखाडा, आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे आता सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत विधानसभेच्या, या निवडणुकांचा प्रचार जोरात चालू आहे। या प्रचाराकरिता भिवंडीचे खासदार जे सुरेश म्हात्रे म्हणून आहेत, बाळ्यामामा पण म्हणतोय, ते या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। हा जो विधानसभा क्षेत्र येतोय तो शहापूर विधानसभा क्षेत्र येतोय, आणि या शहापूर विधानसभा क्षेत्रामधून महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत। आणि महायुतीच्या समोर जे या ठिकाणी उमेदवार असतील त्यांचे ते दौलत दरोडा विरोधात आहेत। तर हे जे निवडणुकीचं रणसंग्राम सुरू आहे, आपण या गावामध्ये आलेलो आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी सुरेश म्हात्रे जे खासदार आहेत भिवंडीचे, ते या ठिकाणी उपस्थित राहतील, आणि पांडुरंग बरोरा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील। इथे छोटीशी सभा आयोजित केलेली आहे, त्या सभेला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात म्हणजे इथले परिसरातले उपस्थित राहणार आहेत। साधारणतः या परिसरामध्ये या गावामध्ये 600 ते 700 जे मतदान आहे असं सांगितलं जातं, आणि ते या ठिकाणी मतदारांना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आपण तत्पूर्वी आपण जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी काही चर्चा करूया। या गावामध्ये नेमकी काय विकास झाला, आतापर्यंत कशा प्रकारे इथल्या ज्या समस्या आहेत सोडवण्याचे प्रयत्न केले, कोणी कोणी प्रयत्न केले, हे आपण जाणून घेऊया। या गावचे ग्रामस्थ आहेत, अंकुश रांजड या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारूया या गावामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या समस्या आहेत जे अजून सुटलेल्या नाहीत, आणि काय आतापर्यंत इथले जे उमेदवार आहेत काय त्यांनी विकास कामं केली तिकडे। पाण्याची सोय पाहिजे, पाणी नाही, आम्हाला पाणी टंचाई आहे। पाणी टंचाईचा प्रश्न आहे का? तसेच दुसरे काय अजून समस्या आहेत या गावच्या या परिस्थितीत? तिथे रस्ता पाहिजे, रस्ता म्हणजे गावातले अंतर्गत रस्ते तुमचे नादुरुस्त आहेत। अच्छा, इथे जे आधीचे आमदार जे आहेत ते निवडून जे आलेले होते त्यांनी काय विकास कामं केलीत या गावामध्ये? काय केलेत नाही, ऑफिस बांधलाय। कसलं? ग्रामपंचायत कार्यालय बांधलंय का? अच्छा, तर ग्रामपंचायत कार्यालय त्यांच्या म्हणजे कार्यकाळात झालंय का? अच्छा, अजून दुसरे काय सुविधा आपण जी आता हर घर जल योजना म्हणतोय ती काय आले का इकडे या गावामध्ये? आले का? मग पाण्याची समस्या तुम्ही सांगता, पाण्याची समस्या म्हणजे काय, म्हणजे नेमकी काय? नळ योजना पाहिजे, म्हणजे अजून पूर्ण झालेली नाहीये का ती? अच्छा, म्हणजे ती अजून योजना अपूर्णच आहे। आता आज उमेदवार जे इथे येणार आहेत, पांडुरंग बरोरा, शहापूर विधानसभा क्षेत्र हा येतोय, इथे खासदार देखील येणार आहेत, काय तुमची मागणी असेल प्रमुख? म्हणजे काय विकास कामं झाली पाहिजे, काय मागणी असणार? आपली पाण्याचीच समस्या, आणि काय रस्ते वगैरे असे का? अच्छा, तर इथे काय लाईटची व्यवस्था म्हणजे आहे का? लाईट आहे। लाईटची काही समस्या म्हणजे भेडसावते का तुम्हाला? नाही। अच्छा, म्हणजे लाईट आहे बऱ्यापैकी असं? लागतंय का? हो, डोक्यावरच नाही लागतं। हे जे नळ योजना अजून तुमच्याकडे आली नाही का? नाही। अच्छा, जी नळ योजना सगळीकडे राबवली हर घर जल योजना, ती काय अपूर्ण आहे म्हणून पाणी भेटत नाही का? हो, अपूर्णच आहे। अच्छा, किती लांबून तुम्हाला पाणी आणायला लागते? आता आहे जवळच, पण उन्हाचे लांब जायला लागतं। तरी किती? 2-3 किलोमीटर? हा, 2-3 किलोमीटर। अच्छा, सोय लवकरच झाली पाहिजे, रस्ते पण चांगले झाले पाहिजेत गावातले। अच्छा, इथले रस्ते पण दुरावस्था आहे, पाण्याची सोय, लाईटचं कसं काय आहे? लाईट असते। लाईट असते का? हो। पण हे जे पाणी आणताय ते पिण्यासाठी पाणी आणताय का? पिण्यासाठी पण, आंघोळीला पण डोक्यावरच आणायला लागतं। म्हणजे इथे बोरिंग वगैरे कुठे मारलेली वगैरे? बोरिंग आहे पण ते सुधारलेलं नाही, बिघडलेलं आहे।
अच्छा, म्हणजे एवढे लांबून तुम्हाला तारेवरची कसरत करून आलं होते आणि आता तुम्ही इथे एवढा वेळ थांबलेले आहेत. फक्त पांडुरंग महादू बरोरा यांना रामकृष्ण हरी विकास आघाडीचा साहेब मागे बढा आपला पांडुरंग बरोरा साहेब आगे बढो रामकृष्ण हरी महाविकास आघाडीचा